सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात वर्धनगड गावापाठीमागे डोंगरावर उभा असलेला वर्धनगड हा किल्ला अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधल्याचे मानले जाते। इसवी सन 1701 मध्ये मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेतला। औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड ठेवले, पण औरंगजेबाची पाठ फिरताच 1704 मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला। इसवी सन 1818 मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला। गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा 2 बुरुजामध्ये लपवलेला आहे। गडाच्या माचीवर बऱ्यापैकी सपाटी असून मध्यभागी एक टेकाड उंचावलेले आहे। या माचीवर असलेली तटबंदी आजही चांगल्या स्थितीत असून या तटावरून संपूर्ण माचीला फेरी मारता येते। दरवाजाच्या डावीकडे असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ उभारलेला असून त्यावर भगवा झेंडा रोवलेला आहे। या ध्वजस्तंभाच्या पुढे 4थ्या बुरुजात तटातून बाहेर पडण्यासाठी एक चोरवाट केलेली आहे। गडाच्या मध्यभागी असणाऱ्या टेकाडावर गडदेवता वर्धनी मातेचे मंदिर आहे। मंदिरापाठीमागून खाली उताराने गेलेली वाट गडाच्या सोंडेवर जाते। या ठिकाणी एक झेंडा उभा केलेला आहे। गडाची तटबंदी अद्याप सुस्थितीत असून गडाचा घेरा मोठा आहे। गडावर चुना मळण्याच्या घाण्याचे चाक दिसून येते। गडावरून कल्याणगड, महिमानगड, संतोषगड असा बराच मोठा प्रदेश नजरेस पडतो। संपूर्ण गड 1 तासात फिरून होतो।